आज मी झणझणीत चिकन रस्सा आणि मस्त असं लसूणी मसाला चिकन फ्राय बनवणार आहे। तर याच्यासाठी अर्धा किलो चिकन घेतले। हे चिकन 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आणि याच्यातलं सगळं पाणी निथळून घ्यायचं। नंतर 2 लसणाचे कांदे सोलून घेतलेले आहेत। आल्याची साल काढून त्याला बारीक कट करून घ्यायचं आणि कोथिंबीर सुद्धा निवडून त्याला स्वच्छ धुवून घेतली। तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रक, लसूण आणि कोथिंबीर टाकून याचं छान असं वाटण बनवून घ्यायचं। तर नॉनव्हेजचा कुठलाही पदार्थ बनवताना त्याचं शक्यतो फ्रेश वाटण बनवायचं, याच्यामुळे याची चव खूप छान लागते। तर आता हे बनवलेलं 2 चमचे वाटण मी या चिकनमध्ये टाकणार आहे। नंतर आता याच्यामध्येच मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे, 1 चमचाभर धना पावडर घालायची आणि चवीपुरतं याच्यामध्ये मी 1.5 चमचा मीठ घातलेलं आहे। तर आता हा सगळा मसाला मी छान असा चिकनला चोळून घेणार आहे आणि अर्धा तास तरी हे चिकन असंच मी मुरायला ठेवून देणार आहे। तर अर्ध्या तासानंतर गॅसवरती एक कढई ठेवायची, त्याच्यामध्ये 1 पळीभर तेल घालायचं। तेल गरम झालं की 1 कांदा मी बारीक कट करून घेतला होता, तो कांदा आता तेलावरती छान परतून घ्यायचा। तर कांदा गुलाबीसर रंग येईपर्यंत मी परतलेला आहे। तर आता हे आपण अर्धा तास मुरवलेलं चिकन याच्यामध्ये टाकायचं आणि त्यालासुद्धा छान परतून घ्यायचं। तर जेवढं चिकन या कांद्यावरती आणि तेलावरती छान परतलं जाईल तेवढा याचा रस्सा खूप मस्त होतो। तर एक 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं। नंतर याच्यावरती एक ताट ठेवायचं, त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी ओतायचं आणि पाणी गरम होईपर्यंत चिकनला मी वाफवून घेणार आहे। तर एक 4 ते 5 मिनटं नंतर याच्यावर एक ताट बाजूला काढून घ्यायचं आणि आणखी एकदा याला छान असं मिक्स करून घ्यायचं। तर आता हे चिकनसुद्धा मस्त असं वाफवलेलं आहे आणि त्याला स्वतःचं सुद्धा असं पाणी सुटलेलं आहे। तर छान असं मिक्स करून झालं की आता हे जे आपण पाणी वरती गरम करून घेतलं होतं ते पाणी याच्यावरती घालायचं आणि वेगळंसुद्धा याच्यामध्ये मी 1 मोठी वाटी गरम पाणी घातलेलं आहे। तर आता गरम पाणी घातल्यानंतर सगळं असं छान मिक्स करून घ्यायचं आणि आता हे मी कढईमध्ये शिजवून घेणार आहे। तुम्ही कुकरमध्ये सुद्धा याला 2 शिट्ट्या काढून छान शिजवून घेऊ शकता। नंतर याच्यावर ताट झाकायचं। तर चिकन मस्त असं शिजत आहे तोपर्यंत इकडं मी साईडला मस्त अशा ज्वारीच्या खमंग खरपूस भाकरीसुद्धा बनवून घेतलेल्या आहेत। तर भाकरी बनवून झाल्या की बघायचं चिकन शिजलेलं आहे का ते। तर 1 चमचा घ्यायचा, त्याच्यामध्ये 1 चिकनचा पीस काढून घ्यायचा आणि त्याला तोडून बघायचं। तर चिकनसुद्धा मस्त असं मऊ शिजलेलं आहे। तर आता आपण याचा मस्त चमचमीत आणि झणझणीत रस्सा करूयात। तर थोडंसं सुकं खोबरं किसून घेतलं, 1 टोमॅटो, 1 कांदा चिरून घ्यायचा। नंतर ज्या भांड्यामध्ये आलं, लसूण आणि कोथिंबीर वाटून घेतलं होतं त्याच भांड्यामध्ये कांदा, टोमॅटो आणि खोबरं याचं वाटण करायचं। नंतर गॅसवरती एक कढई ठेवायची, त्याच्यामध्ये 1 मोठी पळी तेल घालायचं। तेल गरम झालं की अगोदर हे जे आपण अद्रक, लसूण आणि कोथिंबीरचं वाटण बनवलं होतं ते वाटण घालायचं आणि ते वाटणसुद्धा मस्त परतून घ्यायचं। नंतर हे वाटण परतलं की कांदा, खोबरं आणि टोमॅटो याचं वाटण घालायचं आणि हे सुद्धा वाटण अगदी तेल सुटेपर्यंत मस्त असं परतून घ्यायचं। तर हे वाटण एक 2 ते 3 मिनटानंतर मस्त असं परतलं की आता याच्यामध्ये पावडर मसाले घालूयात। तर याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची, 1 चमचाभर काळं तिखट घालायचं, नंतर अर्धा चमचा लाल तिखट घालायचं, अर्धा चमचा धना पावडर घालायची, 1 चमचाभर चिकन मसाला घालायचा आणि आता हे सगळे मसाले आणि वाटण याला छान असं परतून घ्यायचं। तर आता मसाले ते जळू नये म्हणून याच्यामध्ये मी 1 मोठा चमचा चिकनचं सूप घालणार आहे, याच्यामुळे हे मसाले मस्त असे परतले जातात। तर चिकन सूप घातल्यानंतर ह्या मसाल्यालासुद्धा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। तर आता हे जे शिजवून घेतलेलं चिकन होतं याच्यातले मी निम्मे पीस बाजूला काढून ठेवलेले आहेत आणि निम्मे पीस याच्यामध्ये मी टाकणार आहे या वाटणामध्ये। तर आता हे पीस याच्यामध्ये टाकायचे आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं। जर तुम्हाला वाटणातलं चिकन सुकं खायचं असेल तर तुम्ही हे असंसुद्धा खाऊ शकता, हे सुद्धा खूप भारी लागतं। तर आता यालासुद्धा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। तर आता हे सुद्धा परतल्यानंतर याच्यामध्ये हे जे आपण चिकन शिजवून घेतलेला अळणी रस्सा होता तो याच्यामध्ये टाकायचा आहे आणि आणखी वेगळं याच्यामध्ये मी 1 मोठी वाटी गरम पाणी घातलेलं आहे। तर तुम्हाला कितपत रस्सा हवा आहे त्या हिशोबानं तुम्ही याच्यामध्ये पाणी वापरू शकता। तर आता याच्यामध्येच मी चवीपुरतं थोडंसं मीठसुद्धा घातलेलं आहे। तर हा रस्सा एक 2 ते 3 मिनटं छान असं उकळून घ्यायचा। तर तुम्ही बघू शकता याला मस्त असं कटसुद्धा आलेलं आहे। तर आता याच्यावरती मस्त अशी फ्रेश कोथिंबीर घालायची। तर मस्त झणझणीत चमचमीत हा रस्सा आपला बनून तयार होतो। रस्सा बनवून झाल्यानंतर आता मस्त आपण सुक्कं चिकन बनवूयात। तर एका फ्राय पॅनमध्ये मी 1 पळीभर तेल घातलेलं आहे। तेल गरम झालं की याच्यामध्ये मी 1 मोठा चमचा लसूण
बारीक करून घेतला होता तो लसूण याच्यावरती घालायचा आणि त्याला खरपूस होईपर्यंत मस्त असं परतून घ्यायचं. तर लसूण छान परतला की याच्यामध्ये हे जे आपण अगोदर अर्धं चिकन बाजूला काढून ठेवलं होतं शिजलेलं ते आता चिकन याच्यावरती टाकायचं आणि त्यालासुद्धा छान परतून घ्यायचं. तर हे चिकन मी एक 3 ते 4 मिनटं या लसणावरती आणि तेलावरती परतून घेतलेलं आहे. तर याचा खरपूस बाहेरून एकदम खरपूस आणि आतून एकदम सॉफ्ट हे चिकन झालेलं आहे. तर याला 5 ते 7 मिनटं मी परतून घेतलं. नंतर आता याच्यामध्येच मी थोडीशी हळद घालणार आहे. नंतर याच्यावरती थोडं अर्धा चमचा धना पावडर घालायची, थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं, काळं तिखट घालायचं, लाल तिखट घालायचं आणि चिकन मसाला घालायचा. जे मसाले मी रश्श्यामध्ये वापरले होते तेच मसाले इथे वापरलेले आहेत. तर आता हे सगळे मसाले टाकल्यानंतर याला छान परतून घ्यायचं. सगळा मसाला हा चिकनला लागला पाहिजे. तर आता मस्त परतून झालं की वरतून कोथिंबीर टाकायची. तर एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे आणि चव तर खूप छान लागते. तर आता हे मस्त सुक्कंसुद्धा आपलं बनवून झालेलं आहे. तर आता चिकनचं ताट वाढवूया. तर एका प्लेटमध्ये हा मस्त आपला खूप टेस्टी झणझणीत चमचमीत चिकनचा रस्सा काढून घ्यायचा आणि साईडला मस्त असं सुकं चिकन काढून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता सगळा मसाला चिकनला मस्त असा लागलेला आहे. तर वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची रश्श्यामध्ये आणि सुक्यामध्ये सुद्धा. तर कांदा, टोमॅटो आणि लिंबू असं बारीक कट करून घेतलेलं आहे मी चकत्यामध्ये आणि अगोदर बनवलेली मस्त अशी ज्वारीची भाकरी. तर खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे. खूप काही तामझाम न करता अगदी कमी वेळात ही रेसिपी बनवून तयार होते. तर कशी वाटली तुम्हाला झणझणीत रस्सा आणि मस्त असं क्रिस्पी सुक्कं चिकनची रेसिपी? नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशा छानशा चमचमीत रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.